नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथं आपण आज नवीन पद्धतीने भजे बनवणार आहोत. तर ते भजे खायलाही खूप चविष्ट लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. इथं तुम्ही भजे बघितलेच असन, वरून कुरकुरीत आणि आतमधून कापसासारखे मऊ लुसलुशीत भजे आहेत आणि हे भजे चटणीसोबत खूपच छान लागतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं आज आपण उडीद आणि मुगाच्या डाळीपासून भजे बनवणार आहोत. तर हे भजे पौष्टिकसुद्धा आहे. तर इथं हे बघा, मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि इथं अर्ध्या वाटीपेक्षा उडदाची डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यासाठी मी एक बाउलमध्ये डाळ मुगाची टाकून घेतलेली आहे आणि इथं मी उडीद डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि ही डाळ आपण एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथं पाणी टाकून 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे बघा, इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी डाळ आता चोळून अशी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही डाळ स्वच्छ झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला 4 ते 5 तास आपल्याला इथं भिजून घ्यायची आहे. नाहीतर मग तुम्ही रात्री भिजत ठेवली तरीही चालेल आणि सकाळी याचे आपल्याला भजे बनवता येईल. इथं मी रात्री आता डाळ भिजत ठेवत आहे. त्यानंतर आता सकाळी आपण डाळ बघूया. तर आपली छान आहे इथं डाळ भिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर हे बघा इथं किती छान आपली डाळ भिजलेली आहे. तर ही डाळ मी रात्रीच भिजत टाकलेली होती. तर आपण आता याची 2 ते 3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे त्याचा आंबूसपणा आहे तो निघून जातो. इथं मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आणि इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. तर आपल्याला त्याच भांड्यामध्ये आता इथं बारीक करून घ्यायचं आहे. तर आपल्याला खूप जास्तही इथं डाळ टाकून घ्यायची नाही. इथं आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला इथं पाण्याचा कमी वापर करायचा आहे. त्यामुळे थोडं थोडं टाकूनच हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर इथं मी भज्यासाठी मसाला घेतलेला आहे. तर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथं मी भरपूर. हा मसाला आपल्याला डाळीसोबतच काढून घ्यायचा आहे, म्हणजे हा मसालासुद्धा छान बारीक होईल. आणि थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. खूप जास्त आपल्याला पाणी टाकून इथं असं सैलसर करायचं नाही, कारण की आपल्याला याची भजी बनवायची आहे. तर बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. तर मी आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. इथं आपण उडीद डाळचा वापर केलेला आहे, पण उडीद डाळीने हे भजे छान असे कुरकुरीत होतात. म्हणजेच आपण जसा सांबार वडा बनवतो त्या पद्धतीने याची टेस्ट लागते. तर इथं मी जी शिल्लक डाळ राहिलेली आहे तीसुद्धा मी इथं आता बारीक करून घेणार आहे. तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बघू शकता ही इथं पण मी एकदम बारीक असं आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा, इथं मी सर्व डाळ आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. तर बघू शकता आता सर्व आपण आता असं एकत्र करून घेऊया मसाला आणि डाळ. बघू शकता तुम्ही खूप जास्त असं सैलसर नाही किंवा असं घट्टसरही नाही. तर इथं मी 1 चम्मच जिरे टाकून घेतलेले आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथं मी हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी. तर हे सुद्धा आपण आता सर्व असं एकत्र करून घेऊया. बघू शकता आपल्या भज्याच्या पिठाला किती छान असा कलर आलेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल यामध्ये कांदा नाही टाकला, तर आपल्याला ह्या भज्यामध्ये खरंच कांदा नाही टाकायचा. असेच हे भजे बनवायचे आहे. खूप कमी साहित्यामध्ये हे भजे बनतात आणि खायला पण खूप छान लागतात. तर इथं मी चटणी बनवून घेत आहे. तर चटणीसाठी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहे, भरपूर कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. एकदम साधी सोपी आपली चटणी बनवणार आहे. तर बघू शकता इथं मी असं ह्या पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आणि इथं मी एका छोट्या पातेल्यात तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. कढीपत्त्याची काही पानं टाकून घेतलेली आहे आणि गॅस बंद करून घेतला आणि त्यानंतरच मी इथं जे आपलं चटणीचं सारण आहे ते टाकून घेतलेलं आहे. बघू शकता किती छान आपली चटणी तयार झालेली आहे. खूप छान लागते ही चटणी. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे.
तर आपली चटणी तयार झालेली आहे. इथं आपल्या भज्याच्या पिठाला थोडंसं असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपले भजे छान खुसखुशीत होतात आणि छान टम्म फुगतात. एकदम गोल गोल भजे आपले इथं बनून तयार होणार आहे. तर बघू शकता 1-2 मिनटं आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ जे आहे ते असं हलकं-फुलकं होतं आणि भजे पण आपले छान असे टम्म फुगतात आणि खायला पण खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात. तर बघू शकता इथं मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता मी एक एक करून इथं भजे टाकत आहे. छान असे गोल 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 मी भजे टाकून घेत आहे. तर सर्व भजे इथं मी टाकून घेतलेले आहे. मंद आचेवर म्हणजे आपल्याला मध्यम गॅसवरच हे भजे तळून घ्यायचे आहे. सकाळच्या नाश्त्याला काय बनवा हेच आपल्याला सुचत नाही. तर आपण ही डाळ जर रात्री भिजत ठेवलेली असेल तर सकाळी हे 10 मिनिटात आपले भजे तयार होतात. तर बघू शकता खरंच खूप छान ही भजे लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही हे भजे मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता, कारण की हे भजे अजिबात तेलकट होत नाही. जसं आपण सांबर वडा बनवतो सेम हे भजे तसेच होतात आणि खायलासुद्धा तसेच लागतात. त्यामुळे हे भजे चटणीसोबत खरंच खूप छान लागतात. तर बघू शकता मी इथं सर्व भजे काढून घेतलेले आहे आणि बघू शकता छान असे गोल गोल भजे आपले तयार झालेले आहे. तेच तेच भजे खाऊन जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर असे भजे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भजे कसे झाले. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.